नमस्कार. मुक्ता आणि सागरने मस्तपैकी प्लॅन करून सावनीकडून सगळं सत्य वदवून घेतलेलं असतं. आता मात्र सागर, मुक्ता, इंद्रा सगळ्यांच्याच घरातल्या सगळ्यांच्याच तळपायाची आग मस्तकात जाते. सावनीला काय करू नि काही नाही असं होत असतं. सावनी आता पूर्णपणे फसलेली असते. मुक्ता लगेच सावनीच्या हाताला धरते आणि म्हणते, चल आत्ताच्या आत्ता मी तुला घराच्या बाहेर हकलणार आहे. असली घाण माझ्या घरात नको. आणि इंद्रा कोळीला म्हणते, आई मी आत्ताच्या आत्ता धक्के मारत त्या सावनीला घरातून काढून टाकते. मला ही घरात अजिबात नको आहे. तेव्हा इंद्रा म्हणते, बरं झालं मुक्ता, असंच कर. चल निघ आत्ताच्या आत्ता. आमच्या घरात परत येऊ नकोस आणि आमच्या घराकडे वाईट नजरेने देखील बघू नकोस. चल निघ इथून. तुझा हा काळा चेहरा आम्हाला कधीच दाखवू नकोस. निघतेस का नाही? चप्पल काढू आता. एवढं करून सुद्धा सावनीचा माच काही उतरला नाही. सावनी ही इंद्रा कोळीकडे बोट दाखवते आणि म्हणते, ओ चप्पल काढायची काही गरज नाहीये. मी निघते ना, जाते. पण एक लक्षात ठेवा, मी जाते पण मी परत येईन. मी तुम्हाला अशी सहजासहजी सोडणार नाही. मी सावनी आहे, सावनी. ही सावनी ना दुपटीने परत तेवढाच त्रास देते. ही सावनी पलटवार केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. सागर म्हणतोय, चल निघ, जास्त बोललीस. असं तिला हकलवत सर्वच कोळी हे त्यांच्या सोसायटीच्या गेटच्या इथपर्यंत येतात. सोसायटीतली सर्वच लोक बघत असतात. मुक्ता पुढे येते आणि म्हणते, ए चल निघ, जास्त बोलू नकोस. तेव्हा सावनी म्हणते, ए गप्प बस, मी चाललेच आहे. पण एक लक्षात ठेव, मी तुम्हाला सोडणार नाही. मी तुम्हाला नक्की त्रास देणार. आणि ही जी काही तुमची कोमल आहे ना, हिचं लग्न कधीच होणार नाही. मी तिचं लग्न कुठे होऊच देणार नाही, अशी व्यवस्था करेन. लग्न मोडलेल्या मुलीशी कोण लग्न करणार आहे? आता मात्र सागरच्या तळपायाची आग मस्तकात जाते. सागर पुढे येतो आणि म्हणतो, चल निघ, ते आमचं आम्ही बघू. तुला काय करायचं आहे? उद्याच्या उद्याच मी माझ्या बहिणीचं लग्न लावून देतो बघ, असं सागर म्हणतात. सर्वजण सागरकडे बघत राहतात. आता सागरने तर सर्वांसमोर असं बोलून गेलेला असतो की उद्याच्या उद्या मी कोमलचं लग्न लावून देतो. आता सागर नक्की नवरा मुलगा म्हणून कोणाला उभं करणार असं मुक्ता विचार करते. तर आता सागरच्या डोक्यात नक्की काय चालू आहे? सागर कोमलशी लग्नाबद्दल मिहिरला विचारणार का? मिहिर आणि कोमलचं लग्न सागर लावू देणार का? पण उद्याच्या उद्या एका दिवसात असं सागर कोणत्या मुलाला शोधून आणणार आणि कोमलशी लग्न करणार, ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.